श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ. मला मोठे व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नाही, म्हणून मी शॉर्टच व्हिडिओ टाकत असते. आज म्हटलं मोठा व्हिडिओ टाकावा. मी आज ना ब्लाऊजच्या गळ्याला पायपिंग कशी मी करते मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळेजण एकसारख्याच म्हणजे त्याच पद्धतीनं करतात, पण प्रत्येकाचे एक टॅक्ट वेगळे वेगळे असते. त्या पद्धतीनं ते सगळेजण करत असतात. म्हटलं मी कशी करते हे तुम्हाला दाखवावं. मी कायम ब्लाऊजच्या गळ्याला पायपिंग करत असताना 1 ते 1.5 इंचाची क्रॉसपट्टी कट करून घेते आणि नंतर ती एक साईडने फोल्ड करून घेते. फोल्ड करून घेतल्याच्यानंतर या पद्धतीने गळ्याला लावून घेते. हे बघा, हळूहळू एक एक जे दाब असतो ना इकडच्या साईडचा, त्या दाबाच्या अंतराने एकसारखं पायपिंग लावून घ्यायचं. हा जरा कपडा खूपच हार्ड होता आणि त्याच्यावरती टिकली वर्क होतं ना, त्याच्यामुळे तो कपडा पुढे लवकर सरकत नव्हता आणि खूप त्रास झाला आहे ब्लाऊज शिवताना. कारण टिकली वर्क असल्यामुळे तो ब्लाऊज एकदम त्याचा कपडा रफ होता, शिवायला खूप त्रास झाला. हे आणि त्याचे धागे पण खूप निघत होते. हे बघा, या पद्धतीने त्या दाबाच्या अंतराच्या मापाने या पद्धतीने स्टिच मारून घ्यायची आणि पुढे नेहमी कपडा ठेवत असताना थोडासा जास्त ठेवायचा. म्हणजे कधी काय प्रॉब्लेम झाला बाबा, नाही काही म्हणजे आपला व्यवस्थित गोट नाही आला, तर आपण तो व्यवस्थित उसवू शकतो. कसं असतं, कधी कधी कपडा ब्लाऊजमधला शिल्लक राहत नाही आणि आपण ठराविक पट्ट्या कट केलेल्या असतात, त्याच्यामुळे ती पट्टी आपण जी लावलेली असते ती काढताना सुद्धा व्यवस्थित काढायची, जरी काही प्रॉब्लेम झाला असेल तर. काही तर ब्लाऊजचा प्रॉब्लेम झाला घातल्याच्या नंतर वगैरे, त्यावेळी ब्लाऊजचा गळा उतरत असेल तर पुढं ज्यावेळी आपण पुढचा गळा असतो ना, पूर्ण खाली जिथे आपण हुकपट्टी वगैरे लावतो तिथं ना थोडासा गोट ओढत असताना, गोटपट्टी लावत असताना थोडीशी ओढून लावायची, म्हणजे जेणेकरून ब्लाऊज बसताना एकदम ओके बसतो. हे बघा, या पद्धतीने मी ब्लाऊजला गोट मारत असताना हळूहळू मारते, कारण कसं आहे वेळ लागू दे पण त्याचं दिसणारं फिनिशिंग चांगलं आलं पाहिजे. या पद्धतीने लोकांना वाटतं की आपण म्हणजे हळूहळू कामं करतो म्हणजे वेळ लागतो. वेळ लागू दे पण ती गोष्ट व्यवस्थितच आपल्याला करता आली पाहिजे, म्हणजे त्याचं फिनिशिंग पण सुंदर दिसलं पाहिजे. आणि ह्या ब्लाऊजला टिकली वर्क असल्यामुळे खूप वेळ लागत होता. हे बघा, या पद्धतीने मी त्याला गोट मारलेला आहे, बघू शकता तुम्ही. जो आतील कपडा असतो ना तो पूर्ण आतमध्ये खेचून घ्यायचा, म्हणजे गोट मारताना तो एकसारखा येतो. हे बघा, आणि गोट मारत असताना तो जो गोट मारलेला आहे त्यामध्ये आणि ब्लाऊजच्या कपड्यामध्ये ते जी खाच तयार होते ना त्याच्यातूनच ती स्टिच घ्यायची, म्हणजे तो दिसायलाही सुंदर दिसतो. गोट व्यवस्थित एकसारखा येतो. आपल्याला जाड पाहिजे असेल तर आतून कपडा धरत असताना थोडासा जाड धरायचा, म्हणजे जाड गोट येतो. आणि नाजूक पाहिजे असेल तर कमी कपडा धरायचा. हे बघा, या पद्धतीने गोट मारायचा. गोट खूप सुंदर दिसायला दिसतो. काहीजण गोट लावून घेतात तर काहीजण पट्टी लावून घेतात ब्लाऊजला, पण मी नेहमी ब्लाऊजला गोटच मारते. तो दिसायलासुद्धा छान दिसतो. गोट लावल्यामुळं त्याला एक छान लुक येतो. आणि आपण जी पट्टी लावतो ना ब्लाऊजला त्याच्याला आपल्याला डबल काम करावं लागतं, हातशिलाई पण घालावी लागते. हे बघा, या पद्धतीने कट करून घ्यायचं. एक्स्ट्रा थोडासा पुढं कपडा पण ठेवायचा, की जेणेकरून आपण उसवलं वगैरे काढली स्टिच काढली तर आपल्याला परत डबल लावताना तीच पट्टी यूज करता आली पाहिजे. आणि ज्यावेळी जास्त छातीच्या मापाचा ब्लाऊज असतो त्याच्यामध्ये ब्लाऊजचा कपडा खूप कमी राहतो, ॲडजस्टमेंट करून तो कपडा आपल्याला यूज करावा लागतो. हे बघा, या पद्धतीने गोट मारून झालेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ प्लीज आवडत असेल तर प्लीज लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईबसुद्धा करत जावा. ओके, हे बघा, तुम्हाला दाखवते दोन्हीकडचेही गोट दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने दिसतात. 1 मिनिट. हे बघा, हा गोट मी पहिल्यांदा मारलेला आहे. हा एक साईडचा गोट आहे आणि दुसऱ्या साईडचा पण तुम्हाला दाखवते कसा दिसतोय बघा. हे बघा, हा जरा